आज आपण मुंबई स्टाईल व्हेज फ्रँकी घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांना खूप आवडते. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, सोबत आले लसूण पेस्ट घालायची. कांदा परतून झाला की याच्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिर्च घालायची. सिमला मिरची कांद्याबरोबर परतून घ्यायची. आता याच्यामध्ये थोडेफार मसाले घालायचे. त्याच्यामध्ये जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मसालेही व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाले परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी उकडलेले 2 बटाटे घातलेत. हातानेच ते मी मॅश केले आहेत. वरून पावभाजी मसाला घातलाय. याच्यामुळेही खूप छान चव लागते. मसाले आपले बटाट्यांमध्ये एकजीव करून घेतले आहेत. इथे मी गव्हाच्या पिठाची चपाती घेतली आहे फ्रँकीसाठी. तुम्ही मैद्याचीही घेऊ शकता. आपल्या गव्हाच्या पिठाची चपाती हेल्दी आणि पौष्टिक असते. आता यासाठी मी आतून इथे मेयोनीज आणि शेजवान सॉस कडेपर्यंत लावून घेतला आहे. याच्यामुळे आपली फ्रँकी आतून सॉफ्ट राहण्यास मदत होते. आता आपण जी बटाट्याची स्टफिंग तयार केली होती ती मधोमध घालून घ्यायची. कोबीचे असे मी लांब पीस कट केले होते तेही त्याच्यावरती घालायचे. सोबत बारीक चिरलेला कांदा घालायचा. थोडासा चाट मसाला घालायचा. आपली सर्व स्टफिंग मधोमध घेऊन या प्रकारे फ्रँकीचा रोल तयार करून घ्यायचा. आपला परफेक्ट फ्रँकीचा रोल तयार आहे. आता ज्या पॅनमध्ये मी बटाट्याची स्टफिंग तयार केली होती तो पॅन मी टिश्यूच्या साहाय्याने पुसून घेतला आहे. घासत पुसत बसायची गरज नाही, सहज क्लीन होतं. आता याच्यामध्ये थोडासा बटर घालायचा. बटर मेल्ट झाला की याच्यामध्ये फ्रँकीचा रोल घालायचा. दोन्ही साईडनी खरपूस बटरमध्ये भाजून घ्यायचा. आपला परफेक्ट फ्रँकीचा रोल तयार आहे. मुंबई स्टाईल व्हेज फ्रँकी आपली तयार आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. मी या प्रकारे 3 रोल तयार केले आहेत. तुम्ही टॅमॅटो केचप बरोबर हिला एन्जॉय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.